आज सुबह कल्याण डोंबिवली के बीच चलने वाली लोकल ट्रेन में उस समय अफरा तफरी मच गई जब एक सरफिरे ने चलती ट्रेन में ही यात्रियों पर चाकू से हमला कर दिया। इस हमले में 3 यात्री घायल हो गए। कल्याण और डोंबिवली के बीच चलने वाली लोकल ट्रेन में चाकू से हमले की घटना सामने आई है। ट्रेन में धक्का लगने के बाद हुए विवाद में 19 वर्षीय युवक शेख जिया हुसैन ने अपनी जेब से चाकू निकाला और 3 यात्रियों पर हमला कर दिया। हमले में 3 यात्री घायल हो गए। हालांकि पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए कुछ ही घंटे में आरोपी को गिरफ्तार कर लिया। डोंबिवली रेलवे स्टेशन पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी। दिनांक 18/2/2025 रोजी कल्याण ते दादर या सकाळी 9:47 फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते। तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंब्रा येथील राहणारा आहे व त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायचे होते, परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ही ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही। त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून 3 प्रवासी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे। तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत। औषधोपचार करून ते त्यांच्या घरी गेलेले आहेत। हा प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे। हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेनमध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे। तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे। आरोपी अटक आहे। आता सध्या आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे।